नमस्कार मित्रांनो, आपण आज नेमकं पीक विम्याचं काय ते व्याजासकटचा विषय काय समोर आलेला आहे. 3 जानेवारीला शेतकऱ्यांना व्याजासकट पैसे द्या म्हणून सांगितलेलं आहे पीक विमा कंपनीला. खरंच पीक विमा कंपनी व्याजासकट देणार आहे का? नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी विषय चालू आहे? कारण यूट्यूबमध्ये अनेक जिल्हे सांगितले जातात, पण आपण खरी बातमी सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. पुन्हा 2021च्या खरीप पीक विम्याचा सुद्धा विषय आलेला आहे. 375 कोटी विषय समोर आलेला आहे. तिसं शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ते बी आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, मी निलेश देवाने आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण आपण कंटिन्यू अशीच आपल्या व्हिडिओ चॅनल देत असते. त्याच्यामध्ये काय नेमकं धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली होती. कृषी मंत्री आपले धनंजय मुंडे आहेत. त्यांनी बैठक आता विम्याची जर आपण पाहिलं तरी 1 महिना ते 1.5 महिन्यानंतर ही पुन्हा पीक विम्याची त्यांनी बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 3 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना व्याजासकट पैसे द्या म्हणून असं पीक विमा कंपनीला सांगितलेलं आहे. ती पीक विमा कंपनी म्हणजे भारतीय कृषी विभाग. आणि ह्याच्यामध्ये सांगण्यात येते की जे 25% शेतकऱ्यांना आणि रक्कम पडलेली नाही काळजी आणि 25% रक्कम पडलेली नाही, त्या शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात अशी यूट्यूबला बातमी फिरते. परंतु मित्रांनो, अशी बातमी नाही. ही फक्त रायगड जिल्ह्यातील विषय आहे. रायगडमधील तळा महसूल मंडळातील विषय आहे. त्या मंडळातला विषय असून त्या शेतकऱ्यांना 9 कोटी अशी रक्कम विमा कंपन्यांनी अदा केली नव्हती. त्या 9 कोटीला आता व्याजासकट रक्कम लावून तुम्ही आता शेतकऱ्यांना द्या असं म्हणून सांगण्यात आलेलं आहे. ती 3 जानेवारीपर्यंत द्या म्हणून सांगण्यात आलेलं आहे. तरी बाकीच्या कोणाचा विषय नाही. त्यातील 7,500 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यातील निम्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीने दिले आणि ते सांगितले की डाटा करायचा झालेला डाटा असं काहीतरी सांगितलं. वेबसाईटला प्रॉब्लेम आला आहे. त्यानंतर पुन्हा ते ठरवलं होता 9 कोटी वाटप करायचा. आता ते व्याजासकट द्या म्हणून सांगितलेलं आहे. तर महाराष्ट्रातला विषय नाही, कोणत्या जिल्ह्यात दुसरा विषय नाही. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सांगण्यात येतं की बाकीच्या जिल्ह्यात बी आता जे झालेले शेतकरी त्यांना व्याजासकट 25% रक्कम मिळणार. ह्याच्यामध्ये असा विषय नाही. फक्त एकदा आयुक्त बोलले होते 15 दिवसाखाली की विमा कंपनी तात्काळ पैसे वितरित करा, नाही तर तुम्हाला व्याजासकट द्यावं लागतील. पण त्याच्या पुढे समोर काही पुन्हा विषय आला नाही. आता बाकीचा आपण खरीप 2021चा विषय पाहू. तर खरीप 2021चा 375 कोटीचा विषय हा विषय आहे धाराशिव जिल्ह्यासाठीचा. धाराशिव जिल्ह्यासाठी सुनावणी चालू होती. ह्याच्यामध्ये आमदार अनिल पाटील यांचे पाठपुरावा करून ही कोर्टामध्ये विषय चालू आहे. तर ह्याच्यामध्ये आता 15 जानेवारीला सुनावणी होणार आहे. ह्याच्यामध्ये आता विमा कंपनीला रक्कम द्यावीच लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये आता दुसरा विषय मी तुम्हाला सांगायचा आता 65%चा विषय. 65%ची बी बातमी खूप फिरत आहे. तर शेतकरी बंधूंनो, 65%चा विषय हा जानेवारी ह्याच्यामध्ये आकार निघून जाणार आहे. आतापर्यंत 65%चा विषय कोणताही समोर आलेला नाही. त्याच्यामुळे ह्या बातमी विश्वास ठेवू नका. जर 65%ची बातमी आली तर ती व्हिडिओच पाहू नका तुम्ही, कारण ही ह्याच्यामध्ये अख्खा जानेवारी निघून जाणार आहे. आणि जानेवारीमध्ये भेटन का नाही भेटन सांगता येत नाही, परंतु फेब्रुवारीमध्ये मिळेल शेतकऱ्यांना. कारण दुष्काळाच्या सावट पडलेल्या महाराष्ट्रावर 1 महिन्याचा खंड पडलेला आहे. त्या भागात तर 65% पीक विमा मिळून जाईल. आणि पीक विमा कंपनी त्याच्यावर कोणची माहीत नाही. डिसेंबर आपला संपतो त्यावर डिसेंबरपर्यंत पीक विमा कंपनी किती शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं नाही, किती प्रमाणात उत्पन्न निघालेलं आहे, त्याचा सगळा आकडा काढून त्यानंतर पुन्हा ठरवली जाते 65% रक्कम किती प्रमाणात द्यायची, म्हणजे 65% रक्कम म्हणजे किती द्यायची. अशा प्रकारे होऊन हे पीक विमा मिळून जातो आपल्याला. तर आतापर्यंत 65%ची कोणची बातमी नाही. आणि व्याजासकटची बी बातमी फक्त रायगड जिल्ह्यासाठीची आहे. आणि 375 कोटी 2021चा खरीप हंगामाची बातमी ही धाराशिव जिल्ह्यासाठीची आहे. हीच बातमी अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी अशी म्हणून सांगण्यात येते. अशी कोणची बातमी नाही, आपल्यापाशी कंटिन्यू खरी बातमी असते. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.